संत रोहिदास महाराजांचे समता, बंधुभाव आणि मानवतेचे विचार आचरणात आणा. आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांनी समाजाला समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक एकतेचा दिलेला संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजातील प्रत्येक घटकांच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केले. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित संत रोहिदास महाराज अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आमदार डॉक्टर खाडे म्हणाले की संत रोहिदास महाराजांनी आपल्या कार्यातून जात-पात, भेदभाव आणि विषमता दूर करण्याचा संदेश दिला. माणसाची ओळख त्याच्या जन्मावरून नव्हे तर त्यांच्या कर्म आणि विचारांवरून झाली पाहिजे, हा त्यांचा महान संदेश आजच्या समाजासाठीही तितकाच मार्गदर्शक आहे. ते पुढे म्हणाले की गुरुपौर्णिमा हा आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. गुरु केवळ ज्ञानच देत नाही तर चांगले संस्कार आणि जीवनमूल्येही देतात. संत महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजात शिक्षण, सामाजिक समता, बंधुभाव आणि एकतेची भावना अधिक दृढ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. संत रोहिदास महाराजांचे विचार केवळ जयंती आणि उत्सवापुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या दैनंदिन आचरणात उतरवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. त्यांच्या विचारांच्या मार्गावर चालत समतामूलक, सुसंस्कृत आणि प्रगत समाज घडवण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी सांगली जिल्हा महिला अध्यक्षा सौ स्वाती खाडे, गणेश माळी, दयानंद खोत, दिगंबर शिंदे, बाळासाहेब होनमोरे, विष्णू पाटील, जितेंद्र ढोले तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव, माता भगिनी आणि युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी SS न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज.